संजय राऊतांनी प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा मंत्री महाजनांसोबतचा फोटो ट्विट केला आणि याच लोढाच्या माध्यमातून भाजपनं ट्रॅप रचल्याचा दावा केला। ज्यात 4 मंत्री असून भाजपचे 2 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं सांगत राऊतांनी खळबळ उडवून दिली। पाहूया। हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक आहे। त्याच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले। 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले, त्यातले 2 मंत्री भाजपाचेच आहेत। हनी ट्रॅपमध्ये 4 मंत्री असून त्यात भाजपचे 2 मंत्री आहेत, असा सनसनाटी दावा संजय राऊतांनी केला। 3 वर्षांआधी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी 16 आमदार हनी ट्रॅपमध्येच अडकवले आणि हे ट्रॅप प्रफुल्ल लोढाने लावले असा आरोप करतानाच राऊतांनी फोटोही ट्विट केला। मंत्री गिरीश महाजनांसोबतचा हा फोटो असून सीबीआय मार्फत चौकशी करा, दूध का दूध होईल असं राऊतांनी म्हटलंय। तर प्रफुल्ल लोढा हा सर्वपक्षीय नेता असून त्याचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत कसे फोटो आहेत हे गिरीश महाजनांनी दाखवले। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी जे वडेट्टीवार म्हणतात त्यांनी थोडीशी अल्प माहिती दिली। पूर्ण माहिती मी तुम्हाला देईन। 16 ते 17 आमदार, 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले। उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा। हे जे प्रफुल्ल लोढा आहेत, जे सगळे हनी ट्रॅपमधून अनेक महत्त्वाच्या लोकांना ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पकडत होते, पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे। आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारत आहेत। त्यांना 4 पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि 2 सीडीज आहेत, असा एक मोठा ऐवज आहे। काय नेमकं तो इथल्या आमच्या गावातल्या पौरगावाचा कार्यकर्ता साधा, तो कुठे पदाधिकारी नाही, कुठे काही नाही, कुठे काही नाही, पण पांढरेकडे कपडे घालतो, सगळीकडे फिरत राहतो। इथे बघा अध्यक्ष आहेत जयंतराव, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष। आता पवार साहेब आहेत, हे तर आपले मोठे नेते आहेत, त्याच्यासोबत अशी चर्चा करतो की आता काय करतात काय नाही, समजतच नाही मला। तर म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये त्या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे। राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, आता बघा उद्धवजींबरोबर हा शोध चालून राहिला आहे। अनेक फोटो तसे त्यांच्यासोबत। नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सर्वात आधी काँग्रेसच्या पटोलेंनी विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवत आजी माजी मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप केला, पण मुख्यमंत्र्यांनी ना हनी ना ट्रॅप असं म्हणत प्रकरणच फेटाळून लावलं। पण त्या 4 मंत्र्यांमध्ये 2 भाजपचेच मंत्री असल्याचं सांगून राऊतांनी खळबळ उडवली। हा जो काही लोढा आहे याचे सगळ्यांसोबत फोटो आहेत, शरद पवार साहेबांसोबतही आहेत, सगळ्यांसोबतच फोटो आहेत। हे असल्या फोटोने काय होत नाही, आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत आणि नुसतं हवेत बोलत राहायचं। माझी माध्यमांना विनंती, एकदा मागा ना पुरावे, पुरावे तर दिले पाहिजेत। पुरावे न देता दिवसभर काहीतरी बोलत राहायचं आणि वायफळ चर्चा करायची। अशा वायफळ चर्चेला उत्तर द्यायला मला थोडी वेळ आहे। बघा, मी विरोधी पक्षात होतो, जेव्हा आरोप केला पुराव्यासहित केला, एकही आरोप परत घ्यावा लागला नाही, एकही पुरावा खोटा ठरला नाही, याला विरोधी पक्ष म्हणतात। 4 मंत्री फडणवीस खोटं बोलतायत, त्यांना माहिती आहे 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले। 4 मंत्री म्हणतोय ते 4 मंत्री आहेतच, हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी। धडाधड रोज, आज सुद्धा 5 रेड्स टाकलेले आहेत। 4 मंत्री म्हटले ते पुरेसं आहे, त्यातले 2 मंत्री भाजपाचेच आहेत। त्यांच्या बाजूलाच हनी ट्रॅप बसले होते, हनी ट्रॅपवाले त्यांच्या आजूबाजूलाच होते। हो, देवेंद्र फडणवीस हे किती खोटं बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे। हनी ट्रॅपवाला त्यांच्या बाजूलाच आहे। हा काय, हा पहा, हनी ट्रॅपवाला टोळी त्यांच्या बाजूलाच आहे। हनी ट्रॅपचे सूत्रधार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। मी सगळं पाहिलंय, मी आणि खडसेंनी सगळं पाहिलंय। आता संजय राऊतांनी ज्या प्रफुल्ल लोढांचं नाव घेतलं त्या लोढाची क्लिप एकनाथ खडसेंनी लावली, ज्यात महाजनांसोबत संबंध बिघडल्यानंतर 1.5 वर्षांआधीच लोढांनी मुंबई पोलिसात तक्रार केली। मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत रामेश्वर नाईक आणि महाजनांकडून जीवाला धोका असून या दोघांनी धमकी दिल्याचं या व्हिडिओत प्रफुल्ल लोढा सांगतायत आणि एक बटन दाबलं तर हिंदुस्थानात तहलका माजेल असा दावाही लोढा करतायत। हा जो प्रफुल्ल लोढा आहे, ह्या प्रफुल्ल लोढाने
गिरीश महाजन, रामेश्वर नाईक यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला एक तक्रार केली, जवळजवळ 1 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी. आधी गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचं एकदम चांगलं होतं, पण नंतर फाटलं. आणि ही क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो. गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून धोका आहे म्हणून मी 2 दिवस अगोदर जामनेर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. मला पुरावे द्यायला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. एक बटन दाबलं तर पुरे दुकानामध्ये तल गमाजून जाईल. परंतु मी कुणाला वहिनी म्हटलंय, कुणाला बेटा म्हणलाय म्हटलंय, आणि मी आया बहिणीची इज्जत करणारा मनुष्य आहे. तिच्या निरपराध 5-25 लोकांचा जीवनामरणाचा प्रश्न आहे, म्हणून मी शांत आहे. पण मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एखादा माणूस रामेश्वर नाईक जो काम करतोय त्या ठिकाणी, तो धमकी देतोय की तुला मारून टाकू वगैरे. एकंदरीत त्याची चौकशी SITच्या माध्यमातून करावी. मूर्खासारखं बोलायचं, काही बडबड करायची. काय असेल तर दाखवून मोकळं जावं ना. 4 वर्ष झाले आपण बोंबलतो एवढे. कोणाचं नाव सांगतायत, कोणाचं कधी कोणाचं नाव घेतात, कधी कोणाचं नाव घेतायत. तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना. तुम्ही निशाणा धरा, सांगा. तो म्हणे ईडी लावायची, आता तुमची ईडी लागली, तुम्ही जेलमध्ये जाऊन आले, काय काय भोगलं, किती वेळा आमचे पाय धरले. जाऊ दे, कशाला बोलायला लावता? बोलायला नका लावू. विनाकारण हनी ट्रॅप मला वाटतं आणखीन त्याच्या भोवती संशय गडद होण्यापेक्षा एकदा त्याचं दूध का दूध पाणी होऊन गेलं पाहिजे. हे असे भडकपणे बोलण्यापेक्षा बटन दाबायला काय हरकत, त्याला बटन दाबून टाकायचं. काय हाकार व्हायचं, हुहाकार होईल, काय ते व्हायचं. ते बटन काय, हे लोक बटन का दाबत नाही हेच मला कळत नाही. असं मुख्यमंत्र्यांनी हनी ट्रॅपच्या आरोपात तथ्य नाही हे अधिवेशनात सांगितलं, पण विरोधकांनी आणखी एक पाऊल पुढे जात प्रफुल्ल लोढाला पुढे आणलंय. आणि याच लोढानं रचलेल्या ट्रॅपमध्ये भाजपचे 2 मंत्री असल्याचं सांगून राऊतांनी मोठ्या धमाक्याचे संकेत दिले. 4 मंत्री म्हटले ते पुरेसं आहे, त्यातले 2 मंत्री भाजपाचेच आहेत. उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा. दिल्लीहून प्रदीप कापसेसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.